नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 मे 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी ज्या काही महत्त्वाचे न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये आपण ला निना, डेटा पद्धती, इंटरपोल, नर्मदा रिव्हर यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूज धरून या ठिकाणी आपण काही डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे ला निना या फेनोमेना संदर्भात। सर या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। मोसमी वारे भारताच्या सीमेत, निकोबार बेटावर बरसात, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जे काही मोसमी वारे आहे ते येईल आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जो काही मान्सून पाऊस आहे त्या मान्सून पावसाचेही आगमन होईल। यामुळे मान्सून आणि त्याविषयी जे काही न्यूज आहे त्या वारंवार वृत्तपत्रामध्ये येत राहतील। मग या ठिकाणी मान्सूनच्या दृष्टिकोनातून जे काही विविध घटक आहेत जे की मान्सूनवर प्रभाव टाकतात किंवा मान्सूनच्या वाटचालीमध्ये सहाय्यभूत ठरतात, त्या सर्व घटकांची वन बाय वन या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण ला निना हा घटक घेतला आहे, त्यावर आधारित जो काही प्रश्न आहे आणि महत्त्वाचे पॉइंट आहे ते या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। ला निना सामान्यतः परिणाम आहे। ला निना हा सामान्यतः कशाचा परिणाम आहे किंवा ला निनामुळे सामान्यतः काय होते असं या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जो काही पर्याय ए आहे मित्रांनो, तो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। जो काही पश्चिम पॅसिफिक आणि आग्नेय आशियामध्ये या ठिकाणी पावसाचे काही प्रमाण आहे त्यामध्ये वाढ होते जर या ठिकाणी वातावरणामध्ये ला निनाची परिस्थिती असेल तर। पश्चिम पॅसिफिक आणि जो काही आग्नेय एशिया आहे म्हणजे जो काही आपला भारताचा भाग येतो त्या भागामध्ये या ठिकाणी जे काही एकूण पावसाचे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी वाढू शकते। अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी ला निनामुळे निर्माण होऊ शकते। मागच्या वर्षी आपल्याकडे अल निनो नावाची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु जी काही ला निनाची परिस्थिती आहे ती अगदी उलट अल निनोची आहे। म्हणजे जेव्हा ला निना फेनोमेना असतो तेव्हा आपल्या भारत देशामध्ये पावसाचे जे काही प्रमाण आहे ते सरासरीपेक्षा जास्त असतं इन कंपेअर टू अल निनो किंवा सामान्य पर्जन्यमानाच्या दृष्टिकोनातून। तर प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। ला निनाच्या प्रभावाने जागतिक तापमान कमी होते कारण, या ठिकाणी मित्रांनो जो काही ला निनाचा प्रभाव आहे यामुळे जागतिक तापमान कमी होते अशा प्रकारच्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला आहे। मग त्यामागचं कारण काय आहे तर मित्रांनो, जो काही महासागराचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाचं जे काही सरासरी तापमान असतं त्या तापमानामध्ये या ठिकाणी ला निनाची परिस्थिती असताना या ठिकाणी आपल्याला घट होताना दिसते। मग या ठिकाणी जे काही समुद्राचं सरफेसचा एरिया आहे त्याचे तापमान घट का होते तर या ठिकाणी जो काही पृष्ठभाग आहे सागराचा तो पृष्ठभाग या ठिकाणी जे काही तापमान आहे ते अधिक प्रमाणात या ठिकाणी शोषून घेतं। परिणामी या ठिकाणी जी काही ला निना स्थिती असते या ठिकाणी जे काही जागतिक तापमान आहे त्यामध्ये कमीपणा किंवा त्यामध्ये उतार आपल्याला आढळून येतो। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी। महासागराद्वारे जी काही उष्णता आहे तिचे शोषण होते किंवा ती शोषून घेतली जाते असे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी जो काही ला निना आहे त्यावर आधारित 2 प्रश्न आपण पाहितले। आता या ठिकाणी जो ला निना हा घटक आहे तो ला निना घटक या ठिकाणी थोडक्यात आणि त्या संदर्भात जे महत्त्वाचे फॅक्ट आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी पहा, जो काही ला निना आहे तो मध्य आणि पूर्व प्रशांत, ज्याला की आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, या महासागरामध्ये थंड तापमान दर्शवितो। म्हणजे या ठिकाणी जर ॲव्हरेज तापमान आपण पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं पाहितलं तर या ठिकाणी त्या तापमानाच्या तुलनेत ला निनाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी तापमान कमी असतं किंवा थंड असतं असं या ठिकाणी पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। जी काही अल निनोची परिस्थिती आहे त्याच्या अगदी विरुद्ध या ठिकाणी ला निना असतो। अल निनोमध्ये महासागरात जे काही तापमान आहे ते तापमान मित्रांनो या ठिकाणी अधिक असतं आणि ला निनामध्ये जे काही तापमान आहे ते कमी असतं। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ला निना हा साधारणपणे दर 3 ते 5 वर्षांनी येताना आपल्याला दिसतो आणि 9 ते 12 महिने तो टिकून राहतो। हा या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे।
नॅशनल ओशन अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला की आपण नोवा म्हणतो, या संस्थेद्वारे या ठिकाणी ला निनाचं परीक्षण आणि त्याचं निरीक्षण केलं जातं. हाही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ही जी संस्था आहे ती या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जो काही ला निना आहे त्याचे नेमके परिणाम काय आहेत, ला निनाच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या घटना घडून येतात, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. जो काही इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आहेत आणि त्याचबरोबर जो काही पश्चिम पॅसिफिक आहे या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त होते, परिणामी या ठिकाणी पूर येण्याची शक्यता असते. इंडोनेशिया म्हणजे जो काही आपला दक्षिण पूर्व आशिया आहे तो आशियाचा भाग, आणि जो काही ऑस्ट्रेलिया हा देश आहे या देशामध्ये या ठिकाणी पाऊस आणि त्याबरोबर येणारे पूर या सामान्य घटना आपल्याला पाहायला भेटतात. पुढे जर आपण पाहिलं तर जो काही दक्षिण पूर्व अमेरिका आणि दक्षिण पश्चिम अमेरिकेमध्ये ला निना नेहमी जास्त कोरडी परिस्थिती या ठिकाणी निर्माण करतो. म्हणजे या ठिकाणी जे काही तापमान असते ते उष्ण असते आणि कोरडे असते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. कुठे तर दक्षिण पूर्व अमेरिका आणि जो काही दक्षिण पश्चिम अमेरिका आहे या भागामध्ये. ला निना दरम्यान जो काही अटलांटिक महासागर आहे या अटलांटिक महासागरामध्ये जी काही चक्रीवादळांचा हंगाम आहे त्या हंगामादरम्यान चक्रीवादळांची एकूण संख्या आणि त्याची जी काही तीव्रता आहे त्यामध्ये वाढ होते. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सरळ यावर स्टेटमेंटच्या आधारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ला निना हा भारतीय मान्सून वाढवू शकतो. म्हणजे ला निनाच्या परिस्थितीमध्ये भारतीय मान्सूनमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस या काळामध्ये पडतो असं या ठिकाणी या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि जो काही उत्तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी थंड आणि ओला हिवाळा येऊ शकतो. थंड म्हणजे जो काही हिवाळा असतो तो हिवाळा सरासरीपेक्षा अधिक थंड असू शकतो, आणि त्याचबरोबर या काळामध्ये या हिवाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाऊसही पडू शकतो. अशा परिस्थिती ला निनामुळे निर्माण होते असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे फॅक्ट्स स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे होते त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. पुढे या ठिकाणी एका पिक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी नेमका ला निना ही जी स्थिती आहे ती काय आहे, जागतिक स्तरावर ती कोठे असते ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी हा पॅसिफिक ओशन, ज्याला की आपण प्रशांत महासागर म्हणतो, तो प्रशांत महासागर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आहे साऊथ ईस्ट एशिया, आणि या ठिकाणी तुम्ही नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका जो काही खंड आहे तो खंड पाहू शकताय. या ठिकाणी हा जो पूर्णच्या पूर्ण समुद्राचा भाग आहे किंवा समुद्राचा पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाच्या तापमानामध्ये होणारे जे काही बदल आहेत या बदलामुळेच या ठिकाणी अल निनो आणि ला निना यासारख्या जे काही फेनोमेना आहे ते फेनोमेना अकोर होताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे काही तापमान असतं, ला निनाची स्थिती या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत. या ठिकाणी जे काही समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आहे ते तापमान या ठिकाणी मित्रांनो कमी असतं, तापमान कमी असतं इन कम्पेअर टू हा जो एरिया आहे या एरियाशी. तर या ठिकाणी या एरियामध्ये म्हणजे जो काही पॅसिफिक महासागर आहे त्या पॅसिफिक महासागराचा जो काही वेस्ट म्हणजे पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये तापमान हे जास्त असतं, तापमान हे जास्त असतं इन कम्पेअर टू जो पॅसिफिक महासागर आहे त्याच्या पूर्व भागाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी तापमान कमी असतं. या ठिकाणी तापमान कमी आहे याचा अर्थ या ठिकाणी जो काही हवेचा दाब आहे तो हवेचा दाब या ठिकाणी जास्त असेल अर्थात, आणि या ठिकाणी तापमान जास्त असल्यामुळे या ठिकाणी जो काही हवेचा दाब आहे तो कमी असेल. आणि आपल्याला माहिती आहे की हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. मग या ठिकाणी जास्त दाबाकडून जेव्हा हवा कमी दाबाकडे वाहते आणि त्याचबरोबर ती समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहत असते, ती काय करते, या ठिकाणी जे काही बाष्प आहे त्याला कलेक्ट करते, त्याला गॅदर करते, आणि या ठिकाणी जो काही साऊथ ईस्ट एशिया आहे या साऊथ ईस्ट एशियाच्या भागावरती या ठिकाणी पावसाच्या स्वरूपात ते बाष्प सोडले जाते. म्हणजेच या ठिकाणी ला निनाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साऊथ ईस्ट एशिया किंवा जो काही आपला भारत आहे या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण होताना आपल्याला दिसतं. अशा प्रकारची एक स्थिती या ठिकाणी आपल्याला ला निनाच्या परिस्थितीमध्ये दिसते. अल निनो मध्ये उलट परिस्थिती असते. या ठिकाणी जे काय आहे ते तापमान जास्त असतं, या ठिकाणी इन कम्पेअर टू तापमान कमी असतं. परिणामी या ठिकाणी जी काही हवा आहे ती या उलट दिशेने वाहते. म्हणजे या ठिकाणी जे काही मान्सून वारे आहे त्यांना या ठिकाणी वीक करण्याचं कार्य अल निनो करताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण ला निना आणि अल निनो या कन्सेप्ट समजून घेतले आहेत. चलो पुढे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो डेटा पद्धती या संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया.
अलीकडे बातम्यामध्ये दिसणारी डेडा पद्धतीचा संबंध काय आहे किंवा ती डेडा पद्धती नेमकी काय आहे असं या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडे न्यूजमध्ये तुम्ही डेडा पद्धती पाहिली असेल तर डेडा पद्धती ही बियाणं जतन करण्याची एक पारंपरिक तंत्र आहे किंवा पद्धती आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जो काही आपला प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। या ठिकाणी साइडच्या पिक्चरमध्ये कशा प्रकारे डेडा पद्धतीच्या माध्यमातून बियाणाचं जतन केलं जातं हे तुम्ही या ठिकाणी या पिक्चरमध्ये पाहू शकताय। थोडक्यात या ठिकाणी जी काही डेडा पद्धती आहे त्या पद्धतीविषयी माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी पहा डेडा पद्धती ही एक बियाणं जतन करण्याची पारंपरिक पद्धती आहे जसे की आपण डिस्कस केलं आहे। डेडा पद्धतीत बियाणे पानामध्ये जतन केले जाते म्हणजे जे काही झाडाची पाने असतात त्या पानामध्ये ते या ठिकाणी जतन केलं जातं। या ठिकाणी सियालीची जी काही झाड आहे त्या झाडाच्या पानामध्ये या ठिकाणी डेडा पद्धतीच्या माध्यमातून बियाणाचं जतन केलं जातं ज्याला की या ठिकाणी बोहिनी वली असंही म्हणतात। या ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये याला अड्डा कुलू असंही म्हणतात। हे 2-3 पॉइंट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत। एक आहे सियाली पान आणि दुसरा आहे अड्डा कुलू। त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे 3 लेयर प्रोटेक्शन। या ठिकाणी जे काही बियाण्याचं प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन करण्यासाठी केलं जातं। या पद्धतीत जे काही बियाणं आहे त्या बियाण्याचं जे काही संरक्षण आहे ते कीटकापासून आणि अळीपासून केलं जातं या पद्धतीच्या माध्यमातून। अशा पद्धतीच्या माध्यमातून जे काही बियाणं आहे जे की साठवलं जातं ज्याचं जतन केलं जातं ते 5 वर्षापर्यंत लागवडीसाठी वापरले जाऊ शकते। हे या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचं आहे। या पॉइंटला तुम्हाला अंडरलाइन करायचे, या पॉइंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे। तर पुढचा जो अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी पॉइंट आहे छत्तीसगड मधील जी काही मुरिया आदिवासी जमात आहे या जमातीकडून या पद्धतीचा प्रामुख्याने जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला दिसतो। मुरिया ही आदिवासी जमात डेडा या पद्धतीशी संबंधित आहे। मुरिया ही आदिवासी जमात छत्तीसगड त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये आढळते। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामधील जे काही गोदावरी नदीचे खोरे आहे या गोदावरी नदीचे खोरे आणि जी काही साबरी नदी आहे या साबरी नदीच्या काठावर या ठिकाणी प्रामुख्याने ही मुरिया जमाती प्रामुख्याने वसलेली किंवा ती स्थायिक झालेली आपल्याला दिसते। तर अशा या ठिकाणी डेडा पद्धती त्याचबरोबर डेडा पद्धती काय आहे बियाणे जतन करण्याची पद्धती आहे। या ठिकाणी कीटक आणि अळीपासून या ठिकाणी संरक्षण केलं जातं। 5 वर्षापर्यंत या ठिकाणी जे काही बियाणे आहेत ते लागवडीसाठी वापरलं जातं। छत्तीसगड मुरिया जमाती आणि तेलंगणा आंध्र प्रदेश आणि गोदावरी आणि साबरी नदी खोरे हे महत्त्वाचे या ठिकाणी आपल्यासाठी पॉइंट आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि एक शेवटचा पॉइंट जो की अड्डा कुलू हाही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी यूपीएससी बेस आहे जो की एमपीएससी बेस या ठिकाणी राहणार आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया जो की या ठिकाणी इंटरपोल संदर्भात आहे। प्रश्न पाहूया Consider the following statement regarding International Criminal Police Organization which is called Interpol। त्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पाहूया। द इंटरपोल इज अ इंटरगव्हर्नमेंटल लॉ एन्फोर्समेंट ऑर्गनायझेशन विच असिस्ट अँड फॅसिलिटेट कोऑपरेशन बिटवीन नॅशनल लॉ फोर्सेस इन मेंबर कंट्रीज टू कॉम्बॅट ट्रान्झॅक्शनल क्राइम्स। स्टेटमेंट 2 The agency has a national central bureau in all member countries। Statement 3 member countries are bound by international laws to abide by Interpol notice। Statement 4 the National Investigation Agency is officially designated as the nodal agency for India। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही इंटरपोल आहे त्या संदर्भात काही 4 स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 ची जर या ठिकाणी आपण चर्चा केली तर स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। इंटरपोल ही एक इंटर गव्हर्नमेंटल लॉ एन्फोर्समेंट ऑर्गनायझेशन आहे जी की या ठिकाणी जे काही नॅशनल लॉज आहेत किंवा विविध देशांचे जे काही लॉज आहेत त्या लॉ मध्ये एक प्रकारचं कोऑपरेशन इस्टॅब्लिश करण्याचं कार्य करते। आणि या ठिकाणी याच्या माध्यमातून जे काही ट्रान्झिशनल क्राइम्स आहेत म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये केले जाणारे जे काही क्राइम्स आहेत त्या क्राइमना या ठिकाणी किंवा प्रतिबंध करण्याचं कार्य या ठिकाणी इंटरपोल कडून केलं जातं। त्यानंतर जो पुढचा आपला पॉइंट आहे तो आहे जे काही इंटरपोल आहे त्यांचं प्रत्येक मेंबर कंट्रीमध्ये एक नॅशनल सेंटर ब्युरोचं ऑफिस असतं हेही विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 3 चुकीचा आहे मित्रांनो। या ठिकाणी जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्या मेंबर कंट्रीजवर जो काही इंटरनॅशनल लॉ आहे तो या ठिकाणी बाइंडिंग नाहीये। म्हणजे या ठिकाणी
तो बाउंड केला जात नाहीये, तो बंधनकारक नाहीये, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि शेवटचं स्टेटमेंट क्रमांक 4 तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी आपल्या देशामध्ये जी काही CBI आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ही या ठिकाणी ॲज अ नोडल एजन्सी म्हणून कार्य करताना दिसते इंटरपोलच्या संदर्भात। म्हणजेच वरील जे काही 4 स्टेटमेंट आहेत त्यापैकी आपले केवळ 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली स्टेटमेंट 2 आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी नर्मदा रिव्हर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नर्मदा रिव्हर। स्टेटमेंट 1, इट इज अ लार्जेस्ट वेस्ट फ्लो रिव्हर इन पेनिन्सुलर इंडिया whose origin lies in Amarkant hills of Madhya Pradesh. Statement 3, the river flow through Madhya Pradesh, Maharashtra, Gujarat between Vindhya and Satpura hills ranges before falling into the Gulf of Cambay. Statement 3, the Dhaulidhara fall in Madhya Pradesh is formed by Narmada River. या ठिकाणी आपल्याला नर्मदा रिव्हरवर एकूण 3 विधान दिले आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे काही विधान आहेत त्यांची चर्चा करण्यापूर्वी अगोदर आपण या ठिकाणी जी काही नर्मदा रिव्हर आहे तिची पोझिशन आपल्या इंडियाच्या मॅपमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी जी हा छोटासा नाव तुम्हाला दिसत आहे ते आहे नर्मदा रिव्हर। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जो काही अमरकंट प्लेटो आहे या ठिकाणी ओरिजिन होऊन नर्मदा रिव्हर ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना आपल्याला दिसते। म्हणजे नर्मदा रिव्हर ही पूर्व पश्चिम दिशेने वाहणारी नदी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट चर्चा करूया। इट इज द लार्जेस्ट वेस्ट फ्लो रिव्हर, म्हणजे या ठिकाणी जी काही नर्मदा रिव्हर आहे ती आपल्या भारतामधील जो काही पेनिन्सुलर एरिया आहे या एरियामध्ये पश्चिम दिशेने वाहणारी सर्वात मोठी नदी आहे, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या नदीचा जो काही उगम आहे तो अमरकंट हिल्स मध्य प्रदेशामध्ये होतो, हेही या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2, या ठिकाणी नर्मदा रिव्हर ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांमधून फ्लो होते आणि त्याचबरोबर विंध्या पर्वत आणि जो काही सातपुरा हिल्स आहे या हिल्सच्या दोन्हीच्या मधून या ठिकाणी नर्मदा रिव्हर फ्लो करताना आपल्याला दिसते आणि शेवटी ती पुढे जो काही अरेबियन सी आहे अरेबियन सी सागरास जाऊन मिळते आणि गल्फ ऑफ कॅम्बे मध्ये ती या ठिकाणी मीट होते, हेही अगदी या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजे जो काही स्टेटमेंट क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे। मित्रांनो, जो काही स्टेटमेंट क्रमांक 2 आहे यामध्ये आपल्याला एकूण 3 फॅक्ट विचारले आहेत। पहा, एक फॅक्ट की नर्मदा रिव्हर ही कोणत्या राज्यातून फ्लो करते, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात। त्याचबरोबर जी काही नर्मदा नदी आहे ती कोणत्या 2 पर्वतरांगाच्या मधून फ्लो करते, विंध्या आणि सातपुरा, हा दुसरा फॅक्ट। आणि तिसरा फॅक्ट जो आहे तो म्हणजे नर्मदा नदी ही समुद्रामध्ये कोणत्या गल्फमध्ये जाऊन मर्ज होते, तर या ठिकाणी गल्फ ऑफ कॉम्बे आहे। जर या ठिकाणी तुम्हाला गल्फ ऑफ खंबात दिलं असतं तर या ठिकाणी स्टेटमेंट हे पूर्णच्या पूर्ण चुकीचं ठरलं असतं, परंतु या ठिकाणी गल्फ ऑफ कॉम्बेमध्ये नर्मदा नदी इंटर करते हे स्टेटमेंट अगदी बरोबर असल्या कारणाने स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 या ठिकाणी आपले बरोबर स्टेटमेंट आहेत। पाहूया शेवटचं स्टेटमेंट। जी काही नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीवर या ठिकाणी फेमस असा धौलीधारा फॉल्स आहे किंवा धौलीधारा हा धबधबा आपल्याला आढळतो, जो की या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 3 ही आपलं बरोबर असल्या कारणाने वरीलपैकी जे काही 3 स्टेटमेंट आहेत त्यापैकी तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट आपले बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।